शक्तीपीठ महामार्गात शेती, घरं, खाजगी मालमत्ता जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी आज झालेल्या जनसुनावणीवेळी आपल्या तक्रारी मांडल्या। शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या वतीनं राजर्षी शाहू स्मारक भवन इथं या जनसुनावणीचं आयोजन करण्यात आलं होतं। खरं तर महामार्गाचा आराखडा होण्यापूर्वी शासनानं अशा पद्धतीच्या जनसुनावणीचं आयोजन करून शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्याची गरज होती। तसंच शासनानं तज्ज्ञांची समिती नेमून याबद्दलची कायदेशीर प्रक्रिया पार पाडणं गरजेचं होतं। मात्र शासनानं यापैकी काहीच न केल्यानं शेतकऱ्यांनीच एकत्र येत कृती समितीनं निवृत्त न्यायाधीश टी.व्ही. नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य टी.एस. पाटील आणि डॉक्टर बी.एम. हिरडेकर यांची तज्ज्ञ समिती नेमली आहे। तसंच आज जनसुनावणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या। महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचा अभ्यास करून तज्ज्ञ समिती शासनाला अहवाल सादर करणार असून हा अहवाल अंतिम झाल्यावर तो जनतेसाठी सुद्धा खुला करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। यावेळी निवृत्त न्यायाधीश नलवडे यांनी एकाच वेळी जनतेनं आंदोलन करून लवकरात लवकर उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, मी त्यासाठी आपल्याला विनामूल्य मार्गदर्शन करेन अशी ग्वाही दिली। सर्व राजकीय पक्षांनी आपल्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात येईल असं स्पष्ट आश्वासन द्यावं असा ठरावही या बैठकीत करण्यात आला। या बैठकीला कॉम्रेड उदय नारकर, सुभाष जाधव, शिवाजी मगदूम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमरीश घाटगे, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, योगेश कुळमोडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।